हाय गाईज आणि वेलकम बॅक टू डे 4 इन दुबई. तर आजचा आमचा दिवस ना फार एक्साइटिंग आहे. म्हणून आम्ही आमच्या हॉटेलच्या बाजूला एक रेस्टॉरंट आहे तिकडे गेलो, नाश्ता केला आणि लगेच मेट्रो पकडली आणि गेलो फर्स्ट लोकेशनला, जे आहे गोल्ड सॉक. आता जसं ह्याचं नाव आहे त्यावरनं तुम्हाला कळलंच असेल की गोल्ड सॉक मीन्स जिकडे भरपूर सारी वेगळी वेगळी सोन्याची अशी दुकानं आहेत. सो वी हॅव कम टू गोल्ड सॉक. काय घेऊन देणार मला? सोन्याचं बिस्किट नकली वाला. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. हे इंडियन्स, मी पण इंडियनच आहे हे, बट ठीक आहे, चांगलं आहे, कवर्ड आहे. मी जस्ट एंटर केलं आहे. सो लेट्स सी. अमेरिकन हॅलो, जमलास? ऊन लागलं रजतला आमच्या. सो आता आम्ही इकडे थांबलो आहे गोल्ड शॉपकडे. ॲक्च्युली फार गरमी आहे आणि सगळं माझं फेस लिटरली इट्स स्वोलन, कारण गरमीच एवढी आहे ना की तुम्ही काय करू नाही शकत. ठीक आहे, तुम्हाला थोडंसं हीटचा त्रास होईल. म्हणजे मला आता कळत नाही, मी इंडियन असून मला एवढा हीटचा त्रास होतो आहे. तर फॉरेनर्स ना कसं हीटचा त्रास नाही मला समजत नाही आहे ना. आपण इंडियन असून आपल्याला तर थोडं म्हणजे ठीक आहे, एवढ्या गरमीची नाही, पण साधारण त्याच्यापेक्षा 1-2-3 डिग्री कमीची सवय आहे. तर मला ते समजत नाही की आपल्याला जर एवढा त्रास होत आहे तर फॉरेनर्स तर एवढा बिंदास फिरतात ना फुल. त्याच्यात आम्ही थांबून फिरतो. आम्हाला ते अल फहिदी जे हिस्टॉरिकल प्लेस आहे तिकडे जायचं आहे. तिकडे जायला आम्हाला ॲक्च्युली ते कसं सगळं ओपनच आहे ना, तिकडे फिरायला फुल ओपनच आहे. सो वी आर मेकिंग शुअर की आम्ही तिकडे 3-3:30 नंतर जाऊ, कारण ते मध्ये बोट राईड आहे. तर ते बोट राईडमध्ये मग तर उन्हात बसण्यात काय अर्थ नाही आहे. सो यापेक्षा तर गोल्ड सॉक म्हणजे सोन्याचं मार्केट आणि ह्याच्याच बाजूला मसाल्यांचं पण मार्केट आहे. तर तुम्हाला जर शॉपिंग नसेल ना करायची तर ॲक्च्युली अर्धा 1 तासात ते आटपतं. मग आम्ही ठरवलं की आता आपण इकडूनच तुम्हाला बोट पकडायची असते, ज्याचं तिकीट असतं 2 AED म्हणजे साधारण 50-60 रुपये. आणि इकडून बोटीतनं 5 ते 6 मिनिटात आपण पोहोचतो अल फहिदीला. अल फहिदी काय आहे तर ही ओल्ड दुबई आहे. न्यू दुबईमध्ये आपण फार मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बघतो आहोत 70-80 माळ्याच्या, पण ओल्ड दुबईमध्ये जे जुन्या प्रकारच्या बिल्डिंगी आहेत आणि जुनं हेरिटेज तुम्हाला इकडे बघता येतं. तर अल फहिदीमध्येच आम्ही चॉकलेट्स आणि खजूर विकत घेतले आणि त्याचे जे डिटेल्स आहेत ते मी कॅप्शनमध्ये देईन. ज्या 2-3 दुकानातनं आम्ही खजूर वगैरे घेतले आहेत. जास्त टेस्टिंग नाही करायला मिळत, पण चॉकलेट्स तर फार चांगले होते. तुम्हाला इकडे किलोमध्ये चॉकलेट मिळतात, म्हणजे 10 दिरहम्सला 1 किलो किंवा 20 दिरहम्सला 1 किलो असं ते क्वालिटी वाईज वेगळं वेगळं असतं. आणि सेम खजूर पण तेच असतात. साधारण 10-15 दिरहमपासून चालू होतात ते 35-60-100 दिरहमपर्यंत देखील खजूर आहेत. त्यानंतर अल फहिदीलाच आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो आणि क्विक असं लंच केलं, सँडविच आणि मोमोज खाल्ले. आणि ह्या सगळ्यानंतर आम्ही पकडली मेट्रो आणि डिरेक्ट गेलो दुबई मॉलला. दुबई मॉलमधनंच तुम्हाला बुर्ज खलिफाची एंट्री असते. आता बुर्ज खलिफाचं तिकीट आम्ही क्लूक या वेबसाईटवरनं बुक केलं होतं, त्यामुळे आम्हाला पर पर्सन 5,000 रुपयाचं तिकीट पडलं. आम्ही टायमिंग बुक केलेला संध्याकाळी 7चा आणि आम्ही 6 वाजता मेट्रोला उतरलेलो. आणि साधारण वॉकिंग फार आहे, म्हणजे भरपूर चालायचं आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेन, जर तुमचा 7चा टायमिंग असेल तर प्लीज म्हणजे ॲटलिस्ट अर्धा तास आधी तरी तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करा.
एवढं सगळं चालल्यानंतर आम्ही फायनली लिफ्टकडे पोचलो. मी भरपूर सारं फुटेज एडिट केलं आहे. आम्ही आय थिंक जवळपास अर्धा तास चालतच होतो बुर्ज खलिफाच्या एंट्रन्सला यायला आणि पासेस स्कॅन करायला. आता 163 माळे आहेत बुर्ज खलिफामध्ये. आम्ही 124 ने 125 माळ्यावरती गेलो होतो. तुम्ही 151 152 वरती पण जाऊ शकता, जिकडे रेस्टॉरंट्स आहेत, पण ते थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. 20-25 पर पर्सन तिकडे तुम्हाला खर्च येईल. त्यानंतर जेव्हा आम्ही लिफ्टमध्ये आलो तर अतिशय अशी एकदम मेस्मरायझिंग ही लिफ्ट होती. म्हणजे आतमध्ये असे शोज होते, LED होतं, त्यामुळे एकदम आय थिंक 1 मिनिटात तुम्ही 124 माळ्यावरती पोहोचता, पण ते कधी पोहोचता हे जाणवत देखील नाही. आणि मग एवढा सगळा आटापिटा करून आणि एवढं सगळं चालून आम्ही फायनली बुर्ज खलिफाच्या 124व्या माळ्यावरती पोचलो, जिकडून आम्ही हा व्ह्यू बघणार आहोत. आता मी भले किती व्हिडिओज ह्याच्यात ॲड करेन, किती फोटोज ॲड करेन, पण जे तुम्ही लाईव्ह जे आहे ना दृश्य, ते कॅमेऱ्यात खरंच कॅप्चर नाही. हे एवढं सुंदर बनवलं ना, म्हणजे आम्ही जवळपास 4 ते 5 तास इकडे होतो बुर्ज खलिफाकडे, आणि 4 ते 5 तासानंतर देखील माझं मन हे भरलंच नव्हतं. म्हणजे मला असं होतं की काय आहे हे? कसं एखादं ह्युमन्स कसं हे बनवू शकतात? तर मी सगळ्यांना नक्की सजेस्ट करेन की प्लीज नक्की लाईफमध्ये एकदा इकडे नक्की व्हिजिट करा, कारण ही खरंच खरंच बघण्यासारखं लोकेशन आहे. आबा आहेत. अरे या पप्पा कुठे गेले बाकीचे मावशी? अरे नसणार ना, तिकडे गेलेत ना बाई, उचललेला आता. तिकडे गेलेत. काय? हा रेंज कमी आहे वाटतं त्यांच्याकडे. आई आई बघ, बायको काय दाखवायची? बायको बघायची. हे बघा, मी तर नेहमीच दिसते. हे दाखवा. अरे ते काय, बायकोला तर रोज बघतेस का? बरं, म्हणजे खूपच छान आहे. चांगलं आहे. You're blacked out right.
desert fog, but your touch goes on. We count the hours in the silver